जगमगते दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिपवर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटेधारी, आणि आमची ही गोष्ट खरी लई भारी. भारी भारी लई चांगल्या स्क्रिप्टची वाट बघतो. भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी. गेल्या एपिसोडमध्ये आम्ही तुमची भेट घालून दिली होती ती स्पृहा जोशी आणि उमेश कामत यांची. 9X झकासच्या ऑफिसमध्ये ते आले होते आपल्या चाहत्यांना भेटायला. त्यांचा पेइंग गोस्ट हा सिनेमा येतोय ना, पण तो जो भाग होता ना तो ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है, वो अब हम आपको दिखाएंगे. स्पृहा आणि उमेश आले आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रश्न विचारून हैराण केलं, पण त्या सर्व प्रश्नांची त्यांनी खूप आपुलकीने उत्तरं दिली. तू आता म्हटलास की तुम्ही सिरियल केलेले आणि मूवीसाठी तुम्ही एक्सायटेड होतात. तर जेव्हा आपण सिरियल म्हणतो ना, एक लिमिटेशन्स असते. ऑल्दो यू आर अ कपल, बट काही सीन्समध्ये एक लिमिटेशन असते आणि कधी कधी मूवी म्हटलं की तो एक फ्रँकनेस असतो. तर त्यात तुम्हाला काही डिफिकल्टीज वाटलेली, म्हणजे काही क्लोज सीन्स असतात, काही इंटिमेट्स असतात, तर त्याबद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता? मीडियम वाईज नक्कीच फरक आहे. त्याच्या लिमिटेशन्स किंवा त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्स आहेतच, पण मी दोन्हीकडे एन्जॉय करतो तितकंच काम त्याच पद्धतीने. आणि नशिबाने आम्हीच दोघं होतो दोन्हीकडे मालिकेत, त्यामुळे मी कंपनीसुद्धा एन्जॉय केली. छोट्या पडद्यावरची आमची केमिस्ट्री, मोठ्या पडद्यावर आता मोठी केमिस्ट्री तुम्ही पाहाल 70mm वरती. सो मला खरं तर तसा फरक नाही जाणवत. मला असं वाटतं की तो कम्फर्ट झोन एक तयार होत जातो, जो आमचा ऑलरेडी झालेला होता. त्याच्यामुळे तशी अडचण नाही आली फिल्म करताना, कुठल्याही इतर गोष्टींसाठी सुद्धा. अरे मी फक्त जरा मला हे नाही, हे नाही, हे नाही, मी काहीच नाही सांगत आहे. मी फक्त मला आपल्याला माहिती असतं की कलावंत हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो आणि कला आपल्याला जगायला शिकवते. जसं स्पृहादीकडे कविता आहे, तसं आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की उमेश दादा तुझ्याकडे अभिनया व्यतिरिक्त अशी कोणती एक कला आहे? नाही, मी तेवढा वर्सटाईल नाही आहे. मी नेहमीच रिस्पेक्ट करतो. मी मगाशी म्हटलं लहान मुलांचा मला स्पृहाचा रिस्पेक्ट यासाठी आहे की ती एका वेळेला अनेक गोष्टी करू शकते. जसं ती लहान मुलांबरोबरही खेळू शकते तिच्याच वयाचे असल्यासारखे, पण मोठ्या व्यक्तींची ती तितक्याच अदबीने बोलते, मोठी व्यक्ती असल्यासारखी. तर मला ते नाही जमत. मी एकाच पद्धतीने राहतो. तसंच आहे मला अजून ही बाकीच्या मला अजून कला काही येत नाहीत बाबा. मी फक्त स्वतःला सुदैवी यासाठी म्हणतो, मला जी कला आवडते आणि मला बहुतेक जे जमते तेच माझं प्रोफेशन आहे. हे फार कमी लोकांच्या नशिबात असतं. पण मला असं वाटतं की एखाद्या कलेला ॲप्रिशिएट करणं चांगल्या पद्धतीने ही सुद्धा एक कला आहे आणि जी त्याच्याकडे आहे. PGचा आता फुल फॉर्म तुम्हाला कळलेला आहे, पेइंग गोस्ट. पण PGचं जर दुसरा काही फुल फॉर्म असेल आमच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? जर सगळ्यात उत्तम उत्तर आम्हाला हसवेल किंवा काही आम्हाला छान वाटलं तर त्याला आमच्याकडनं छान बक्षीस मिळेल. सो रेडी? आम्ही बक्षीस आधी मागवतो. बक्षीस आणे दो. थँक्यू. सो छान, तुमच्या समोर हे छान बक्षीस आहे. छान बक्षीस. हां, त्यांना छान वाटतंय. काय वाटतंय तुम्हाला आमच्या दोघांकडे बघून PGचा अजून काय फुल फॉर्म असू शकतो? ॲक्च्युली स्पृहादीला बघून मला हे वाटतं की PGचा फुल फॉर्म सांगू नको. स्पृहादीला बघून PG काहीतरी भलतंच बोलायचा. बरं सांग. पण PG पाहिजे. PGचा फुल फॉर्म मला वाटलं पटाका गेस्ट. पटाका गेस्ट. ओ माय गॉड. तुला माझ्याकडनं बक्षीस. घेच तू बिंदास. अप्रतिम उत्तर आहे तुझं. वा. पटाका गेस्ट नाव बदलायचं का सिनेमाचं? सर, मॅमचे डोळे इतके चांगले आहेत, ते पाहून मला असं तरी वाटतंय की तुम्ही निदान त्यांना म्हणायला पाहिजे, प्यायलोय ग. वा. दादा, PGचा फुल फॉर्म तुमच्यासारखा फुल गुलाबाचा असू शकतो ना? फुल गुलाबाचं. वा वा वा, हे मला आवडलं. एक नंबर. मी देते. कोणाकडे बघून आधी ते ठरव. कोणाकडे बघून तुला असं वाटतंय? येस. स्पृहाकडे बघून काय व्हरायटी मिळाली बघा आपल्याला. फुल गुलाबाचं. स्पृहाकडे बघून फुल गुलाबाचं आणि प्यायलोय ग. व्हरायटी बघा काय आहे. आपल्या मनात असलेल्या प्रश्नांना थेट कलाकाराला विचारता येणं हे कसलं भारी आहे ना.
ही संधी आम्ही देतो म्हणून आपला कार्यक्रम लोकांना लई भारी आवडतो. स्पृहा आणि उमेश, तुम्हाला आमच्या झकास शुभेच्छा.